सो 12th मॅनचे शूज नाही आहेत. टीम जर आपण पाहिली तर भालुक बी मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने 2 धाब्यांची पॅनल्टी. जसा पहिला ओव्हर कंप्लीट होईल नांदगावच्या अकाउंटमध्ये त्या 2 धावा आम्ही ऍड करू. पहिलाच बॉल इनसाइड आउट ओव्हर कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अन्सारच्या बाडमधून चेंडू सीमा पार षटकार. रिप्लाय आपल्या समोर टाकला जातोय. ओव्हर पिच बॉल इनसाइड आउट ओव्हर कव्हर. ओहो हो काय कॅमेरा वर्किंग आहे कुणाल राव. अप्रतिम प्रॉपरली कॅप्टनचा जो बॉल आहे त्याच्यावरती कॅप्टन नाव आहे ते प्रॉपरली आपण पाहिलंय. ओहो पुन्हा एकदा टाकला जातोय रिप्लाय. कॅप्टन जो नाव आहे तो पूर्णपणे कॅच केला जातोय कुणाल राव. अप्रतिम कॅमेरा वर्किंग. दूसरा दूसरा फलंदाज अंसार. ये नाम नहीं ये ब्रैड बॉस. चेंडू सीमा पार षटकार. धावा धाव फलकावरती ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 2 बॉलवरती 2 षटकार. रिव्हर्स खेळले फटका दमदार. क्षेत्ररक्षक कडनं झाले थोडे मिस्टेक. चेंडू सीमा पार. 2 षटकारानंतर बॅटर अन्सारच्या बाडमधून हा चौकार. टोटल जाऊन पोहोचले ती 16 या धावसंख्येवरती. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते गणसाई स्पोर्ट्स क्लब नांदगाव या संघाकडून. 2 षटकार 1 चौकार. बॅटर अन्सारच्या बाडमधून आपण पाहिलाय एक विस्फोटक दर्जाचा फलंदाज म्हणून ज्याची असणारी मुरबाड नगरीमध्ये ओळख आणि तो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. नांदगाव संघाचा हुकमाचा एक्का रन मशीन पॉवर हाऊस जेवढी नावं त्याला देऊ तेवढी कमी आहेत. फलंदाज तयार. मयूरचा हा बॉल इथे लाईन चांगली आहे. अप्रतिम चेंडू जो मात्र हाताळला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहिली आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. पाटर अन्सारला आपण पाहताय ऑन द स्ट्राईक नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मयूर. हा फलंदाज फक्त आपण जर पाहिलं तर पाहत राहतो की चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ओहो हो शरीर भेदक मारा व्हेरिएशन आपण पाहिला. वेगावरती स्वार होऊन हाताळलेला हा चेंडू हार्ड लाईन डिलिव्हरी जिथे पुल करण्याचा प्रयत्न होता. लाईन अप्रतिम राहिली. चेंडू प्रॉपरली जर आपण पाहिला तर बॉडीवरती अदललाय. बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर हा गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्क वरती जिथे सुरुवात अन्सारनं कमालीची केली. 3 चेंडूवरती 16 धावा. त्यानंतर मयूरचं कमबॅक स्टील 1 टू गो. मयूरचा हा बॉल पुन्हा एकदा इथे लाऊड अपील केली जातीये. पंच तटस्थ आहेत. डॉट बॉल जो मात्र येताना आपण पाहिलेला आहे. पहिला ओव्हरची समाप्ती झाली आणि टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा आहेत 16. 2 धावा आम्ही पॅनल्टीच्या ऍड करत आहोत म्हणजे 18 धावा धावफलकावरती.
भूषण येतात गोलंदाजी मार्कवरती. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जिथे पहिल्या 3 चेंडूवरती अन्सारचं वर्चस्व राहिलं आणि त्यानंतर गोलंदाज मयूरचा कमबॅक आपण पाहिला, जिथे 3 चेंडू त्यांना डॉट हाताळले. भूषण हा गोलंदाजी मार्कवरती तयार. मयूर पहिलाच बॉल फटका येते चांगला. गॅप शॉट सिलेक्शन आहे क्षेत्ररक्षक दूरवरती. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात राहिली या मॅच मध्ये. गणसाई स्पोर्ट्स क्लब नांदगाव या संघाचे तिथे पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण केलं जात होतं. ते थोडं मिनी कमबॅक आपण पाहिला. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती आला भूषण आणि भूषणवर देखील आक्रमण करत असताना फलंदाज आपण पाहताय मयूर. हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. भूषण तयार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, यॉर्कर अटेम्प्ट केला. इथे जर आपण पाहिलं तर शॉट फाईन निघाला, चेंडू फील्ड झाला. पाता पाता पॉपिंग क्रीजवरती बॅटर स्टेपलीरित्या पोहोचला. डॉट बॉलची सांगता जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू जिथे ज्या वेळेस गोलंदाजावरती मार पडतो ना जय, त्या वेळेस गोलंदाज यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतो. इथे अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुल देखील राहिला गोलंदाज भूषण. ओव्हर पिच पार्टनर ऑन साइडला. फटका चांगला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक नाही आहे. एका टप्प्यानंतर चेंडून मारली मुसंडी. धावा मिळतील 4. बॅटर मयूरच्या बॅटमधून 1 more 4, चौकार. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. बॅटर तयार. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. इथे गतीमध्ये थोडं परिवर्तन आपण पाहिलं. स्लोवर 1 डिलिव्हरी आपण पाहिली आहे, जिथे निर्धाव चेंडू जो मात्र हाताळला जातो भूषण या गोलंदाजाच्या माध्यमातून. 26 धावा धावफलकावरती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 2 to go. P2 च्या षटकामधले 2 चेंडू शिल्लक असताना जिथे या ओव्हरमध्ये अन्सारला स्ट्राईकच मिळाले नाही आहे. 2 चौकार, 2 निर्धाव चेंडू. फलंदाज तयार. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला. एक धावाली बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला. एकच धाव जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मधील टीमची टोटल जर आपण पाहिली तर 27 धावा धावफलकावरती ज्या मात्र जोडल्या जातात. स्टील 1 to go. शेवटचा बॉल पॉवर प्ले षटकामधला शिल्लक असताना स्ट्रायकिंग एंडवरती अन्सार हा फलंदाज आपण पाहता, ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार 1 चौकार आलाय. फलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडवरती गोलंदाजी मार्कवरती भूषणचा हा बॉल इथे फटका फसला होता, परंतु जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षक दूरवरती होते. पाहता पाहता या बॉलवरती एकवटला जात आहेत या 2 धावा. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 2 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. पहिल्या डावात बॅटिंग करते टीम गणसाई स्पोर्ट्स क्लब नांदगाव. बनवल्या जातात तब्बल 29 धावा. अ, 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरा ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गिरीश. हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात.
पहिलाच बॉल फुल लेन आडवा बाटनं फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार. मयूरच्या बाटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार. डीजे नो बॉल जो मात्र पंचानं घोषित केलेला आहे. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर वेस्ट ऑफ हाईट होती पहिल्याच बॉलवरती जिथे आडवा पाटनं फटका सजवला. फलंदाज मयूरच्या बाटमधून चौकार आला. टोटली 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि टीमची टोटल आता जाऊन पोहोचली ती 34 या धावसंख्येवरती. फ्री हिट बॉल आता संधी आहे फलंदाज मयूरला. आणखीन एक मोठा फटका खेळण्याची, तो फटका येईल का? गिरीचा हा बॉल इथे लाईन चांगली आहे. चौतीस धावा धावफलकावरती आहेत. निर्धाव चेंडू जो मात्र येताना आपण पाहिलेला आहे स्ट्रायकिंग एंडवरती मयूर, ज्याच्या बॅटमधून 13 धावा आतापर्यंत आपण पाहिलात, जिथे त्याच्या बॅटमधून 3 चौकार आलेले आहेत. फलंदाज या स्ट्रायकिंग एंडवरती मयूर. इथे चांगला बॉल फटका देखील चांगला क्षेत्ररक्षक आहे टीममध्ये. एकदा वाली आणि एकच धाव जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे सिंगलच्या मदतीनं तब्बल 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पस्तीस धावा धावफलकावरती गिरीश पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न राहिला बॅटर अन्सारचा. इथे लाईन पूर्णपणे जर आपण पाहिली तर अतिशय चांगली होती आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर हा डॉट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतो. पहिला बॉल जिथे सुरुवात केली होती तिसऱ्या ओव्हरची गिरीशनं, थोडी लाईन खराब होती, त्यानंतर कम्पॅक अप्रतिम राहिला आहे. डॉट आला, त्यानंतर सिंगल रन आपण पाहिली आहे. त्यानंतर ओ फलंदाज बाद. फलंदाज जो मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
लागत असताना या मॅचमध्ये गणसाई स्पोर्ट्स क्लब नांदगाव या संघाला इथे अन्सार बाद झाला. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुनील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा आतापर्यंत आहेत 35. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुनील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पस्तीस धावा धावफलकावरती नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती सुनील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गिरीश सद्यस्थितीला तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, इथे लाईन चांगली आहे गोलंदाज गिरीशची. निर्धाव चेंडू जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल ची सांगता जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. या 36 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या डावात बॅटिंग करत असताना साईगन स्पोर्ट्स क्लब नांदगाव हा संघ फलंदाजी करतोय. हो, इथे जर आपण पाहिलं तर लेग स्टिकला सोडून जाणार हा बॉल आपण पाहायला मिळतो. व्हाईट बॉल आला. टीमची टोटल एका धाब्याने पुढे सरकले जाऊन पोहोचली 37 या धावसंख्येवरती. 37 ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल खऱ्या अर्थानं शिल्लक असताना तिसऱ्या ओव्हरमधला ड्रिंक्स ट्रॉली आपण रेडी राहायचं आहे. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत. दोन चेंडूची फेकी अजून शिल्लक असताना अहो, इथे विकेट करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे. गोलंदाज गिरीशला आपण पाहता जिथे 36 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक असताना या तिसऱ्या ओव्हरमधला ड्रिंक्स टोली आपण रेडी राहायचा आहे. हा चेंडू झाल्यानंतर आपल्याला दाखल व्हायचा 12वा प्लेअर. शेवटचा बॉल. सुनील हा फलंदाज आपण पाहता स्ट्रायकिंग एंडवरती. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या तिसऱ्या ओव्हरमधला शिल्लक असताना स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सुनील तयार. फुल लेनचा बॉल. फटका येते चांगला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. थोडे फंबल होतात. पहिली धाव कंप्लीट झाली. बॅकिंग आली. पाता पाता या बॉलवरती 2 धावा इझिली कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झाला. मैदानाच्या आतमध्ये धावफलकाचा विचार केला तर पहिल्या डावात बॅटिंग करते साईगन स्पोर्ट्स क्लब नांदगाव. बनवल्या गेल्या तब्बल 38 धावा. तोपर्यंत ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. संधी देऊया डीजे अक्षयला.
चौथ्या ओव्हरला सुरुवात होती या गोलंदाजी मार्कवरती. भूषण हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. भूषण येत आहेत चौथ्या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल आडव्या बाटनं फटका चांगला आहे. ऑन साईडला हा फटका सजवला जिथे क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. एकदा वाले दुसऱ्या प्रयत्न केला जातो आणि पाहता पाहता मयूर वेगानं पोहोचलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतात या बॉलवरती. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 40 या धावसंख्येवरती. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चाळीस धावा धावफलकावरती आहेत. बाटा तयार. ओहो इथे लाईन चांगली या पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स जो मात्र प्राप्त झाला. 1 फॉर द ओव्हर असा कॉल पंचांचा या ठिकाणी आलेला आहे. तिथे डॉट बॉल येताना आपण पाहिला. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मयूर हा फलंदाज सध्याच्या स्थितीला स्ट्रायकिंग एंडवरती ज्याच्या बॅटमधनं 16 धावा आतापर्यंत आपल्या संघासाठी त्यांना बनवला. जिथे त्यांना 10 बॉल फेस केलेले आहेत. नॉट आउट खेळतो. अप्रतिम बॅटिंग त्याची देखील राहिली आहे. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर आपण पाहिलं तर या षटकामधले तब्बल 4 चेंडू जे मात्र शिल्लक असताना स्ट्रायकिंग एंडवरती मयूर हा फलंदाज आपण पाहताय. इथे गरज आहे धावांची. धाबा बनवाव्याच लागतील कारण समोर देखील मातबगार संघ आहे. ओहो इथे जर आपण पाहिलं तर अतिशय चांगला बॉल होता. इथे लाऊड अपील केली जात होती परंतु पंच तर तटस्थ आहेत. डॉट बॉलची सांगता जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. पुढील बॉल पॅटर्न पाड मध्ये फटका चांगला आहे. एका टप्प्यानंतर जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. चेंडू सीमा पार चौकार. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती मयूरच्या बॅटमधनं चौकार आपण पाहिला. भूषण पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्क वरती. भूषणचा हा बॉल इथे बिग हिट केलाय. चेंडू हवे डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. त्याच्या हाताला दिला चटका आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. 1 मोर 4 चौकार. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भूषण. फुल लेनचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे जर आपण पाहिलं तर बॅटाने बॉलचं कनेक्शन झालाच नाही. ओव्हर कंप्लीट होती. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. टीमची टोटल जर आपण पाहिली तर शेवटच्या बॉलवरती लेगबाच्या स्वरूपाने सिंगल आली. 49 धावा धावफलकावरती.
सो 49 धावा धावफलकावरती. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करू दुसऱ्या फेरीतील पहिली मॅचचा. पिंपलघर टीमचा कॅप्टन आणि कुटल बंगला टीमचा कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. पिंपलगड संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. खुट्टल बंगला संघाचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू. जीतू पहिलाच बॉल, बॅटर मयूर साडी, फटका इथे चांगला, क्षेत्ररक्षक दूरवर्णाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना मला पाहायला मिळतो आणि पाहता पाहता या बॉलवरती कंप्लीट होतात. या दोन धावाला टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 51 धावा धावफलकावरती. 50 अप. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या डाबामधले शेवटचे 5 बॉल जे मात्र शिल्लक असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जीतू, ज्यांना पहिलाच बॉल बॅटन पॅडमध्ये हादरला होता. आडव्या बॅटनं फटका चांगला होता मयूरच्या बॅटमधून. फुल टॉस बॉल होता इथे. स्लोवर वन डिलेव्हरी गतीमध्ये परिवर्तन जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू ची सांगता जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 4 बॉल पहिल्या डावामधले शिल्लक असताना 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओहो हो, इथे देखील लाईन चांगली आहे. अप्रतिम चेंडू जो मात्र हाताला जातोय. गोलंदाज जीतूच्या माध्यमातून सिंगल आली या बॉलवरती. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 52 या धावसंख्येवरती. 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बाट तयार. 52 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 3 बॉल. सुनील हा फलंदाज आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. जीतू शेवटचे बॉल शिल्लक आहेत 3. पहिल्या डावामधले फलंदाज तयार. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे. जीतू तयार. 52 धावा धावफलकावरती आहेत. जीतूचा हा बॉल इथे लाईन देखील अप्रतिम, अतिशय चांगला बॉल जो मात्र त्यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. निर्धाव चेंडू. आतापर्यंत 4 चेंडूची फिकी झाली, जिथे गोलंदाज जीतूला आपण पाहताय. धावा दिल्या 3. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पाहता पाहता या बॉलवरती कंप्लीट होतात त्या 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मयूर निघालाय आणि रनआउटची संधीचं सोनं. 2+ विकेट. फलंदाज बाद. चोपन्न धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल पहिल्या डावामधला शिल्लक असताना सोयम. ओहो, यॉर्कर. लाईन चांगली आहे आणि आपण पाहू शकता या बॉलवरती जी मात्र सिंगल एकवडली जाते. प्रॉपरली ओव्हर कंप्लीट झाली. 5 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. पहिल्या डावात बॅटिंग करत होती टीम नांदगाव संघ. तब्बल बळवल्यात 54 धावा, 55 धावा माफ करा. 56 धाव्यांचं टार्गेट जे मात्र सेट केलं जात आहे भालूक बी या क्रिकेट संघासमोर. हे टार्गेट बनलं जाईल की हे टार्गेट डिफेन्स केलं जाईल ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स
56 धाव्यांचं टार्गेट आहे आणि ते 56 धावा या दुसऱ्या डावामध्ये बनवल्या जातील की डिफेन्स केले जातील. ऐकण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन आणि इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक जयदेव खापरे यांना. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. त्रिमूर्ती ऑफिशियल चषक 20-25 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम. टॉस आपण करू दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचचा. टॉस या ठिकाणी केला जातोय दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत, ज्या ठिकाणी तुम्हाला एका बाजूला पिंपळघर त्यांचे विपक्ष खुटल ब हा संघ त्या ठिकाणी पाहायला मिळेल. नाणेफेकी केली जाते त्या ठिकाणी. खुटल ब संघाने आय थिंक नाणेफेकी जिंकली आणि फिल्डिंगचा निर्णय त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील पहिल्या लढतीमध्ये स्वीकारलाय. इन्व्हाइट केलं आहे त्या ठिकाणी पिंपळघर संघाला बॅटिंगसाठी. चला क्षेत्ररक्षण आपण सज्ज करा. नांदगाव संघ 56 धावांचं लक्ष आहे. चेंडू त्या ठिकाणी शिल्लक आहे 30. ती चेंडू 56 धावांची गरज भालुक या संघाला. सलामीचे सलामीवीर मयूर आणि विजय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार अन्सार, जिच्या बॅटिंगमधनं षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. एक आक्रमक असा फलंदाज आहे. अन्सार फलंदाजीसाठी मयूर आणि विजय. स्ट्राईकला तो विजय, नॉन स्ट्राईकला मयूर. आपल्या संघासाठी विजयासाठी 56 धाव्यांची गरज. ती चेंडू 56 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार अन्सार. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू अन्सार यांचा. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू. सुंदर असा चेंडू हाताळलाय अन्सार यानं. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार अन्सार. अन्सार टू विजय. होय, आपल्या संघाला विजय मिळून देईल का विजय हा. आणि गडी बाद. सुंदर असा चेंडू, क्लीन बोल्ड. संघाला लागलेला मोठा झटका विजय स्वरूपात.
न्यू बॅटर भावेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. न्यू बॅटर भावेश. हवी आपल्या संघासाठी कशा प्रकारची खेळी करतोय भावेश. पुढील चेंडू अन्सार यांचा सुंदर फटका. तिथे मयुराचं सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण दुसरं धावेचा प्रयत्न होतो का, परंतु नाही. धावसंख्या 1. संघाचं झाले श्रीगणेशा 1 धावेच्या मदतीने धावसंख्या सुद्धा झाली 1. अजूनही विजयासाठी 55 धावांची गरज. मातब्बर असा संघ आहे अन्सार नांदगाव संघातून खेळत असतो. हुकमाचा एक्का म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही असा हा अन्सार सुनील आलम सरांचा हा संघ. सुंदर फटका. तिथे सुंदर असं क्षेत्ररक्षण सरांचं सुनील सरांचं. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 2. नांदगाव संघ म्हटला की प्रेक्षक आलेच. खूप मोठा फॅन बेस आहे नांदगाव संघाचा. आणि आज 3 होम टीम इथे खेळताना पाहायला मिळतील. एक आंबेले, एक खुटल आणि एक नांदगाव. त्याच्यामुळे गर्दी तर होणारच, कारण क्रिकेटचे दर्दी आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अन्सार टू भावेश. पुढील चेंडू आणि सुंदर यष्टीरक्षण. कुठल्या प्रकारची धाव नाही. शॉक सिलेक्शन चुकलं जरासं. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या आहे ती 2. अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. भालुक संघ सुद्धा मातबर असा संघ जाणला जातो. पुढील चेंडू अन्सार यांचा. 22 साडे. 25 चेंडू 54 धावांची गरज. .96 सरासरीने खेळी करावी लागेल. सुंदर फटका. आसमानी टोला. खणखणीत षटकार. डीजे. तर धावसंख्या झाली ती 8. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 22च्या बॅट मधून आला होता हा षटकार. षटकाराच्या मध्ये तर धावसंख्या झाली होती 8. पुढील गोलंदाज मयूर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार मयूर. आणि फलंदाज सुद्धा मयूरच आहे. आता कोण भारी ठरतं. 24 चेंडू 48 धावा. 12ची सरासरी धावा कराव्या लागतील. मतलब 1-2 मोठा फटका घ्यावा लागेल. गोलंदाजी मार्कवर सुद्धा मयूर आहे. स्ट्राईकला सुद्धा मयूर आहे. कुठला मयूर सरस ठरतो. एकाच नाव ऋषीची माणसं. पाहूया. मयूर टू मयूर. आणि सुंदर फटका आणि खणखणी सर 6. पुढील चेंडू मयूर टू मयूर. सुंदर असा फटका. तिथे सुंदर असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 15. अजूनही दुसऱ्या षटकातील काय चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर तयार. धावसंख्या झाली ती 15.
पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो मयूर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. सर खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. यष्टीरक्षकाच्या स्वरूपामध्ये सुनील सर होते. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 16. नांदगाव वर्सेस भालुक चालेला हा सामना. रोमांचक असा सामना आहे. एकवीस चेंडू 40 धाव्यांची गरज भालुक संघाला. पाहूया कशा प्रकारची खेळी येथे होते. पुन्हा एकदा सुंदर फटका. खणखणीत चौकार. सुंदर अशी बॅटिंग करतोय मयूर. त्याच्या बॅट पहिल्या फेरीतील शेवटची लढत आहे. नांदगाव वर्सेस भालुक. या फेरीतील जो विजयी संघ होईल तो आंबेलीशी फाईट करेल. एक मातब्बर संघ आहे आंबेले माई 11 आंबेले. सुनील भाऊ माली यांचा संघ. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगला चेंडू हाताळला आहे मयूर यानं. धावांना ब्रेक दिला. 19 चेंडू 36 धाव्यांची गरज भालुक संघाला विजयासाठी. धावसंख्या झाली ती 20. एक गडी बाद 20. अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का तिथे. जरासं खराब असं क्षेत्ररक्षण. 3 खिलाडी एका चेंडू मागे 3 क्षेत्ररक्षक होते. जरासं खराब असं क्षेत्ररक्षण नांदगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं. एक चोरटी धाव घेतली आणि धावसंख्या 2 ने वाढली 22. 18 चेंडू 34 धाव्यांची गरज. मापक असं आव्हान आहे. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. इथे काही होऊ शकतं. अठरा 34 असं समीकरण. कोण जिंकेल भालुक की नांदगाव पडलेला हा मोठा प्रश्न. तिसरं षटक घेऊन येतोय तो अन्सार. त्याने पहिलं षटक वैयक्तिकरित्या हाताळलं होतं. 8 धावा दिल्या होत्या. त्याच्या कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळून दिला होता. शेवटच्या फटक्यामध्ये 6 आला होता. असा अन्सार गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. स्ट्राईकला येत होता भावेश. मयूरची सुंदर अशी खेळी आपल्याला इथे पाहायला मिळाली होती. बघू आपल्या संघासाठी भावेश कशा प्रकारची खेळी करतोय. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अन्सार टू भावेश. पुढील चेंडू. अन्सार टू भावेश. पुन्हा एकदा सुंदर फटका. खणखणीत चौकार. छत्रपतींचा चावा आला. 4 धावा. धावसंख्या झाली ती 26. 17 चेंडू 30 धावींची गरज. मापक असा अवमान. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला भावेशच्या बॅट मधनं. एकटा मयूर खंड लढवत होता. परंतु आता भावेश सुद्धा म्हटलं मी सुद्धा काही कमी नाही. माझ्याकडे सुद्धा क्षमता आहे. ती क्षमता दाखवताना खणखणीत असं चौकार त्याच्या बॅट मधनं आला. धावसंख्या झाली ती 26. तिसऱ्या षटकात पहिला चेंडू. पुन्हा एकदा सुंदर सुंदर चेंडू. यॉर्कर चेंडू हाताळला. परंतु धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 27. 16 चेंडू 29 धावींची गरज. व्यासपीठावरती
मान्यवरांची मांदी आली. साईजी आलम हे सुद्धा उपस्थित आहेत. त्रिमूर्ती ऑफिशियलच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा सुंदर फटका, आसमानी टोला, खणखणी षटकार. धाव संख्या झाली ती 33. 15 चेंडू 23 धावेंचं समीकरण. चांगल्या प्रकारे खेळी करतोय तो मयूर. अन्सारच्या वरती तुटून पडलेला हा मयूर आपल्या संघाला विजय मिळवून देईल का हे पाहायचंय. 15 चेंडू 23 धावेंची गरज आहे भालूक संघाला, परंतु नांदगाव संघाला सुद्धा कमी समजलं जाणार नाही, कारण मालशेज असोसिएशन मधला एक मातब्बराचा संघ म्हणून ओळखला जातो नांदगाव संघ. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अन्सार टू मयूर. धावसंख्या झाली ती 33. पुन्हा एकदा षटकार. फटक्यात आहे वजन, धावा मिळाले अर्धा डझन. खणखणीत षटकार. समीकरण. मॅचचं पूर्णपणे स्वरूप बदलून टाकलं मयूर यानं. पुढे चेंडू. अन्सार टू मयूर. सुंदर अशी खेळी करतोय. आठ चेंडू 26 धावेवरती खेळणारा मयूर. सुंदर असा फटका पाहून उद्या झेल होतय का. खाली फिल्डर आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्या इथे. भीमसेन याच्या सुंदर असे क्षेत्ररक्षण भीमसेन याचं पाहिलं, ज्याच्या बॅट मधून 8 चेंडू 26 धावा आल्या होता. असा मयूरला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय अन्सार. मी म्हटलं होतं मातब्बर असा संघ मानला जातो नांदगाव, कारण त्यांनी अजून सुद्धा मॅच सोडली नाही. ते मॅच सोडतच नाही, कारण अन्सार सारखा एक फलंदाज, ऑलराऊंडर फलंदाज त्यांच्याकडे आहे. तेरा चेंडू 17 धावेंची गरज भालूक संघाला. सुंदर अशी फलंदाजी केली मयूर यांनी. बॅटर देवीदास खूप धीम्या पावलाने चालत आहेत. स्पीडअप घ्यायचं जरा. फलंदाजीसाठी आले होते देवीदास. 13 चेंडू 17 धावेंची गरज. अजूनही सामना दोन्ही संघाकडे समान, कारण नांदगाव संघ सुद्धा मातब्बर संघ मानला जातो, तसंच भालूक संघ सुद्धा मातब्बर संघ आहे. सुंदर फटका. त्यावर एकदा पूर्ण, दुसरे दावेचा प्रयत्न. खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मयूर याचं. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाली ती 41. 12 चेंडू 15 धावेंची गरज. इथं होतोय ड्रिंक्स ब्रेक. 12व्या खेळाडूने पाणी घेऊन जायचंय.
सामन्याला होईल सुरुवात. त्याचं समीकरण आहे 12 चेंडू 15 धावा. रोमांचकाचा सामना. एका बाजूला भालूक वर्सेस नांदगाव. कोण जिंकेल, नांदगाव की भालूक, हा मोठा प्रश्न. गोलंदाजी मार्कवर कुणाल. चौथं षटक दिलंय, सांघिक षटक दिलंय नांदगाव संघाकडनं कुणाल. होया स्ट्राईकला येतो भावेश. सामन्याला होती सुरुवात. फिल्डिंग मध्ये जरा फेरबदल करत असताना सुनील. सुंदर फटका, पाहू द्या. एक धाव पूर्ण, दुसरे धावेचा प्रयत्न, परंतु एकच धाव. एका धावेवर समाधान मानावं लागतंय भालूक संघाला. धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या झाली ती 42. 11 चेंडू 14 धाव्यांची गरज भालूक संघाला. रोमांचकाचा सामना. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुंदर फटका, एकदा पूर्ण. देवदासच्या बॅटमधून सुंदर असा आलेला फटका, एकदा पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न होतो का तिथे. जरासं खराब असं क्षेत्रक्षण आणि इथे काय घडलं. आला खणखणीत चौकार. चौकाराच्या मध्ये धावसंख्या झाली ती 46. दहा चेंडू 10 धावा. आता मापकाचं आव्हान आहे भालूक संघापुढे, परंतु गोलंदाजी मार्क वरती सुद्धा कुणाल आहे. फिल्डिंग मध्ये जरा फेरबदल करत असताना सुनील सर. त्रिमूर्ती ऑफिशियल चषक 2025 तीन मित्रांची संकल्पना, आणि ही 3 मित्रांची संकल्पना असली तरी याच्या मागे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये मोठा हात असलेले सुनील माली सर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. कारण कुठली स्पर्धा म्हटली तरी एकाचं काम नसतं, परंतु सुंदर असा चेंडू हात मारला. 9 चेंडू 9 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यार कुणाल. कुणाल टू भावेश. पुन्हा एकदा सुंदर असा फटका, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का इथे. अवद्या क्षेत्ररक्षक आहे तो मयूर. सुंदर फेकी केली, बॅकअप सुद्धा चांगला आलं. धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या झाली ती 48. 8 चेंडू 8 धाव्यांची गरज भालूक संघाला. पुढील चेंडू सुंदर प्रकार चेंडू हाताला तिथे यष्टी रक्षण जरासं खराब, परंतु बॅकअप सुंदर आला आणि धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 49. 7 चेंडू 7 धाव्यांची गरज. या सामन्यासाठी पंच म्हणून लाभले सूरज कापडी, स्वप्नीजी फोटे आयोजक आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. सूरजजी कापडे कमी तिथे आम्हीची भूमिका बजावताना या स्पर्धेमध्ये. सुंदर असा फटका, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का, पण इथे सुनील सरांचं जरासा खराब असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या 2 ने वाढली, धावसंख्या झाली ती 51. 6 चेंडू 5 धाव्यांची गरज. आंबेली संघाचे हार्ड हिटर कैलासजी भांडे हे एक मंचावरती विराजमान होत आहेत. त्यांची बॅटिंग बघताना मन भारावून जातं. अशी बॅटिंग करणारे वयाने जरी 40+ असले तरी एखाद्या कवळ्या पोराला लाजवतील असे फटके मारणारे कैलासजी भांडे यांचं कमिटीच्या वतीने हार्दिक अभिनंदन. 6 चेंडू 5 धाव्यांची गरज भालूक संघाला. तसेच रुपेशजी देसले एवन केक शॉप चे मालक
गोलंदाजी मार्कवर रोहित. शेवटचं षटक हाताळेल. 6 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाज अमित. सहा चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमित. अमित टू देवदास. 6 चेंडू 5 धावांची गरज. रोमांचक असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. कोण जिंकेल, नांदगाव की भालूक? पहिला चेंडू बीमरच्या स्वरूपात. इथे काय घडतं? नो चेंडू. धावसंख्या 1-2 ने वाढेल. धावसंख्या झाली ती 53. 6 चेंडू 3 धावा आणि त्यात असेल हा बीमर. आधीच उपाशी त्यात उसना शेजारी अशी ही गत. काय होते ते पाहूयात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अमित. लांग असा गोलंदाज आहे आणि सुंदर षटकार. दोन्हीच्या स्टाईलने हा सामना फिनिश केला. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. बालू संघ विजय झालाय. दोन्ही संघाने लाईनअप करायचंय. यानंतर होणारा सामना खुटल वर्सेस पिंपलगर. खुटल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तर निमंत्रित केलंय पिंपलगर संघाला फलंदाजीसाठी. तर खुटल संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. द्वितीय फेरीचे सामने 4 षटकांचे होतील. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सतरा चेंडू 9 चेंडू 26 धावा ज्याने त्याच्या फलंदाजीमध्ये केल्या असा मयूर ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मयूर यायचंय. आपलं मॅन ऑफ द मॅचचा सन्मान चिन्ह स्वीकारायचंय. रुपेशजी देसले यांच्या हस्ते दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा हा किताब. रुपेशजी देसले पुढे यायचंय. रुपया दा, रुपया दा, ये ना पुढे घे.